नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, कामगार भरती निरीक्षक पदासाठी काल जे लेखापाल, निरीक्षक किंवा इतर पदांसाठी एकूण अर्जांची संख्या कळालेली आहे. 29 आणि 30 तारखेला काय होणार आहे? आपली परीक्षा या ठिकाणी होणार आहे 29 आणि 30 तारखेला. त्यामध्ये सर्व शिफ्टमध्ये एक कॉमन परीक्षा आहे, ती म्हणजे निरीक्षक. आणि निरीक्षक भरतीसाठी तांत्रिक घटकाचे जे काही कोड, वेतन संहिता, वेगवेगळे कायदे एकत्र करून दिलेले आहेत, त्याचा अभ्यास आपण द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कायम करत आलेलो आहे. आता पुढं बघायचं म्हटलं तर वेतन संहिता 2019 संपूर्ण आढावा आपण या लेक्चरमधून प्रश्न उत्तराच्या सहाय्याने घेणार आहोत. संभाव्य प्रश्न, त्याचबरोबर परीक्षेला अपेक्षित प्रश्न कसे येतील या संदर्भात आपलं लेक्चर असणार आहे. सामाजिक सुरक्षा आणि वेतन संहिता या दोन्ही कायद्यावर आपण आज काय करणार आहे? चर्चा करणार आहे, संभाव्य प्रश्न बघणार आहे. शेवटपर्यंत लेक्चरला बघा, तुम्हाला हे प्रश्न खूप कामाचे ठरणार आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये असंच आपण रेग्युलर यूट्यूबला लेक्चर घेणार आहोत. म्हणून सुरू करूया. आपले जे प्रश्न आहेत त्या संदर्भात थोडीशी कामगार आयुक्तालय भरती 2026 आपण द ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी एक तांत्रिक घटकासंदर्भात बॅच लॉन्च केलेली आहे. लक्षात घ्या, 16 तासात 22 लेक्चरच्या माध्यमातून 22-23 होतील, परंतु फक्त 16 तासामध्ये संपूर्ण कायदे, 16 तास संपूर्ण कायद्याचं रिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. तांत्रिक घटकावर जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील हे सर्व प्रश्न आपण त्या बॅचमध्ये कव्हर केलेले. लक्षात घ्या, सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग कामगार तांत्रिक घटक कायदे, हे जे कायदे, हे कायदे फक्त 16 तास. जे विद्यार्थी पुढच्या 15 दिवसामध्ये व्यवस्थित तांत्रिक घटकाचा अभ्यास करू इच्छितात त्यांच्यासाठी ही बॅच आपण विशेष लॉन्च केलेली आहे. या ठिकाणी रेकॉर्डेड जी बॅच आहे, व्हिडिओ रेकॉर्डेड, तुम्ही द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन जर प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कामगार भरती संदर्भात तांत्रिक घटकावर आधारित ही बॅच दिसेल. आणि ह्या बॅचच्या माध्यमातून आज आपण रात्री 12 वाजेपर्यंत, लक्षात घ्या 12 वाजेपर्यंत या बॅचवर 699 फीस न ठेवता फक्त 499 ही फीस आजच्या दिवसापुरती ठेवलेली आहे. म्हणून सांगतो की सर्वांनी जर बॅचचा फायदा घ्यायचा असेल तर आजच त्या ठिकाणी जाऊन बॅचला रजिस्ट्रेशन करू शकता. आपण या ठिकाणी ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबच्या दिलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही द ग्रो अकॅडमीच्या ॲप्लिकेशनला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. चला तर सुरुवात करूया आपण आजचं जे संभाव्य प्रश्नांचं लेक्चर आहे त्याला. बघा, पहिला प्रश्न आहे वेतन संहितेवर. वेतन संहिता 2019च्या कलम 2A अन्वये लेखावर्ष, अकाउंटिंग इयर म्हणजे कोणत्या तारखेपासून सुरू होणारे वर्ष होय. इथं किती प्रश्न आहे एवढं लक्षात घ्या. पहिलं फक्त तुम्हाला जे प्रश्न दिसत आहे ते प्रश्न किती जनरेट होतात. वेतन संहिता कधीची? 2019ची. कलम 2A मध्ये काय दिलेलं आहे तर अकाउंटिंग इयर दिलेलं आहे. म्हणजे अकाउंटिंग इयर ची डेफिनेशन काय आहे, कशात दिली आहे? 2A मध्ये. परंतु प्रश्न काय दिलेला आहे, कोणत्या तारखेपासून सुरू होणारे वर्ष म्हणजेच लेखावर्ष. आता बघा, आपण या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, परंतु ह्या स्पष्टीकरण देण्याचा उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन व्हावी आणि कायद्याचा बराचसा अभ्यास तुमचा व्हावा. फक्त प्रश्न देऊन आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, स्पष्टीकरण सुद्धा करणार आहे. आता लक्षात घ्या, 1 एप्रिल पासून या ठिकाणी 1 जानेवारी नाही, 1 एप्रिल पासून काय होणार आहे, लेखावर्ष सुरू होणार आहे. डेफिनेशन कशात दिली आहे? 2A मध्ये दिली आहे. वेतन संहिता 2019च्या कलम 2A मधील तरतुदीनुसार हा नियम आहे. ठीक आहे. त्यानंतर दरवर्षी 1 एप्रिल पासून सुरू होणारे वर्ष हे कायदेशीररित्या ग्राह्य धरले जाईल. 1 एप्रिल लक्षात असू द्या. त्यानंतर याच कालावधीतला या संहितेचा लेखावर्ष म्हणून सुद्धा या संहितेमध्ये काय केलेलं आहे, उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. पुढे बघा, वेतन संहिता 2019चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता? कामगारांच्या केवळ निवृत्ती वेतनाचा निर्णय घेणे, पहिला ऑप्शन. दुसरा, कारखान्याच्या सुरक्षेचे संपूर्ण ऑडिट करणे. तिसरं, परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. आणि चौथं, कामगारांना किमान वेतन
सुनिश्चित करणे, समान कामासाठी समान वेतन देणे आणि वेतनासंबंधी नियम ठरवणे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो 2019चा कोड तयार झालेला आहे 2019चा, यामध्ये 4 कायदे एकत्र करून हा कोड आपण तयार केलेला आहे. यामध्ये पेमेंट्स ऍक्ट, समान वेतन कायदा, किमान वेतन कायदा आणि बोनस कायदा. तर कामगारांच्या किमान वेतनासाठी, समान वेतनासाठी, त्याचबरोबर समान वेतन देऊन वेतन म्हणजे पेमेंट्स ऍक्टमध्ये 1936च्या ज्या काही तरतुदी होत्या त्या सर्व तरतुदी तंतोतंत पाळल्या जाव्या, यासाठी इथं ऑप्शन नंबर 4 सुद्धा दिलेलं आहे. लक्षात घ्या, तुमचं उत्तर 4च असणार आहे. पण प्रश्न लक्षात घ्या, सर्व कामगारांना किमान वेतन मिळणे, ते वेळेवर दिले जाणे हे सुनिश्चित करणं, समान कामासाठी पुरुष महिला. आपण कालच्याच लेक्चरमध्ये तुम्ही ॲपमध्ये बघू शकता जाऊन की डिटेलमध्ये हा कायदा घेतलेला आहे. वेतनासंबंधी कायदेशीर नियम अधिक स्पष्ट आणि काय करणं, सोपे करणं, या सगळ्या गोष्टीसाठी हा आपण काय केलेला आहे, नियम तयार केलेला आहे. बघा, किमान वेतन, वेळेवर वेतन, समान वेतन आणि सोपे नियम, ह्या सगळ्या गोष्टीचा कामगारांसाठी फायदा व्हावा या उद्देशाने ही वेतन संहिता आपण बनवलेली आहे. आता बघा, वेतन नियम 2019 मध्ये वेतनाशी संबंधित पूर्वीचे एकूण किती कायदे एकत्र करून रद्द करण्यात आले आहेत पूर्वीचे. आता ही जी वेतन संहिता या ठिकाणी तयार केली आहे, लक्षात घ्या, वेतन संहिता काय केली आहे, 2019 तयार केली, परंतु पूर्वीचे एकूण किती कायदे, 4 कायदे एकत्र करून ही वेतन संहिता तयार केलेली आहे. त्यामध्ये एक मिनिट, 1 नंबरचं उत्तर पण दिलेलं आहे, हे 4 कायदे. आता बघा, खालील 4 प्रमुख कायदे रद्द करण्यात आले. पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936, काय मिनिमम वेजेस ऍक्ट 1948, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 65 आणि जो इव्हल रेम्युनरेशन ऍक्ट म्हणजे समान, इक्वल आहे, त्या इक्वल लिहायचं होतं तिथं, इक्वल रेम्युनरेशन म्हणजे समान वेतन, वेतन कधीचा, 1976चा हा कायदा. एकूण 4 कायदे एकत्र करून ही वेतन संहिता आपली तयार केलेली आहे. ठीक आहे, चला पुढं. वेतन संहिता 2019 ची व्याप्ती आणि विस्तार किती क्षेत्रापुरता मर्यादित आहेत. आता बघा, कलम 1 तुम्हाला सांगितलं होतं, वेतन संहितेचं कलम 1 मध्ये संपूर्ण भारत या कायद्याची व्याप्ती ही संपूर्ण भारतामध्ये कलम 1-2 मध्ये दिलेलं आहे. संपूर्ण भारतात हा कायदा सुद्धा लागू आहे. या ठिकाणी असं काल आपण लेक्चरमध्ये बघितलंय, आपल्या डिटेल लेक्चरमध्ये, रिव्हिजन लेक्चरमध्ये. डिटेल्स लेक्चर आणि रिव्हिजन लेक्चर जर केले तर कायद्याचा कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, वेतन संहिता 2019च्या कलम 2D नुसार रेल्वे, खाणी, बँकिंग, तेल क्षेत्र, विमा कंपन्या, एवढं ऐकल्या लगेच लक्षात येतं की हे समुचित सरकार जे आहेत ते ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, केंद्र सरकार म्हणून काम करतं. कारण या ठिकाणी काय दिलं आपण, जेव्हा आपण अभ्यास करत होतो, रेल्वे, खाणी, बँकिंग, तेल क्षेत्र, विमा, हे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि उरलेल्या सगळ्या आस्थापना ह्या राज्य सरकार, एवढं लक्षात घ्या. कलम 2D नुसार या विशिष्ट क्षेत्रासाठी प्रशासकीय अधिकार निश्चित केले आहेत. रेल्वे, खाणी, प्रमुख बंदरे, बँकिंग, सार्वजनिक उपक्रम आणि विमा कंपन्या या आस्थापनासाठी केवळ केंद्र सरकार हे समुचित सरकार मानले जाईल आणि उर्वरित साठी काय आहे, राज्य सरकार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी रेल्वे, बँकिंग, खाणी आणि विमा. ठीक आहे. पुढे बघा, वेतन संहिता 2019च्या कोणत्या कलमांतर्गत लिंगाच्या आधारावर वेतनामध्ये भेदभाव करणाऱ्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वेतन संहिता 2019च्या कोणत्या कलमांतर्गत लिंगाच्या आधारावर वेतनामध्ये भेदभाव करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. आता लिंग आधारित भेदभाव आपण सगळ्या सेक्शन तुमच्याकडून पाठ करून घेतले आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी कलम 3 अंतर्गत हा नियम वेतन संहितेच्या कलम 3.1 अंतर्गत नमूद करण्यात आला आहे. समान काम आणि समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत हा नियम लागू होतो. अशा कामासाठी वेतनामध्ये स्त्री, पुरुष आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कलम 3 लक्षात ठेवा, IMP आहे, कलम 3. ठीक आहे. बघा, असे प्रश्न जेव्हा आपण करतो, संभाव्य प्रश्न, याने कायद्याची रिव्हिजन सुद्धा होते. आपण रेग्युलर लेक्चर तुमची जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत युट्यूबला हे संभाव्य प्रश्नाचे लेक्चर घेणार आहोत. परंतु या गोष्टीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कायद्याचं डिटेल ॲनालिसिस करणं, आणि तोच उद्देश ठेवून आपण तांत्रिक घटकावर आधारित बॅच लॉन्च केलेली आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा की फॅक्टर त्या ठिकाणी असणार आहे.
एकदम कमी किमतीत आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये पूर्ण 16-17 तास म्हणजेच 25च्या आसपास 22 ते 25 लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. जास्त वेळ सुद्धा वाया जाणार नाही. त्याचबरोबर आपली कामगार कायद्याअंतर्गत जी टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तिथंही तुम्ही रिव्हिजन करू शकता. टेस्ट सिरीज प्लस ॲप्लिकेशनवर असलेली आपली बॅच, त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे आणि आपले यूट्यूबचे लाईव्ह लेक्चरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी रिव्हिजन आहे त्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. लक्षात आलं? कलम 3 मध्ये काय दिलंय? लिंगाच्या आधारावर वेतनामध्ये भेदभाव करण्यास सक्त मनाई. त्यानंतर वेतन संहिता 2019 नुसार ओव्हरटाईमसाठी कामासाठी कामगाराला त्याच्या सामान्य वेतनाच्या किमान किती दराने वेतन देणे. लक्षात घ्या, 2019 ओव्हरटाईम शब्द आलेला आहे. कामासाठी कामगाराला त्याच्या सामान्य वेतनाच्या किमान किती वेतन दराने नियोक्त्याला आवश्यक आहे. आपण 3 वेळेस सांगितलं होतं की सामान्य वेतन या ठिकाणी दिलेलं आहे बघा. सामान्य वेतन गुणिला 2 दिसतंय तुम्हाला? सामान्य वेतन गुणिला 2 बरोबर ओव्हरटाईम. संहितेतील ठळक तरतुदीनुसार ओव्हरटाईम जादा काम करणाऱ्या कामगारांना विशेष संरक्षण दिले आहे. अशा कामगाराला त्याच्या नेहमीच्या सामान्य वेतनाच्या दुप्पट दराने वेतन दिले जाईल. पाठ करून घ्या. त्यानंतर बघा, वेतन संहिता 2019 च्या कलम 4 नुसार एखादे काम सामान्य स्वरूपाचे सिमिलर नेचर आहे किंवा नाही याबाबत वाद निर्माण झाल्यास निर्णय घेण्यास अधिकार कोणाला आहे. कालचं लेक्चर 3 आणि नंतर कलम 4. जर का वेतनासंबंधी काय झालंय, वाद निर्माण झाला तर कलम 4 नुसार कामाच्या समान स्वरूपाबाबत वाद निर्माण झाल्यास स्पष्ट कायदेशीर मार्ग दिलेला आहे. यावर निर्णय घेण्याचा अधिकार सरकारने अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने नियुक्त केलेल्या विशिष्ट प्राधिकरणाला, स्पेशल अथॉरिटीला त्यावर काय निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कामगार संघटनेच्या अध्यक्षाला आहे का? नाही. योग्य सरकारने अधिसूचित केलेल्या प्राधिकरणाला? यस. कारखान्याच्या व्यवस्थापकाला? नाही. स्थानिक पोलीस प्रमुखाला? नाही. ठीक आहे. एक मिनिट. आठ. एक मिनिट. कामगाराचा आयुक्तालय भरती, जी कामगार आयुक्तालय भरती आहे आपली 2026, त्या अंतर्गत बघा, आपण अगोदर ऍप्लिकेशनवरच्या आपल्या बॅच बद्दल बोललो, परंतु नोट्स आपल्याला फक्त 99 रुपयामध्ये या ठिकाणी ई नोट्स उपलब्ध होणार आहे. वैशिष्ट्य सर्व महत्वाच्या कायद्यात असलेली रिव्हिजन नोट्स, एकूण 60 पेजेस रिव्हिजन नोट्स आहे. नोट्स PDF स्वरूपात असतील. तसेच मूळ कायदे सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आलंय? संपर्क करायचा असेल नोटसाठी तर 86 68 83 85 88 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. द ग्रो अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. बघा, कामगार आयुक्तालय भरतीसाठी 2026 मध्ये ह्या ज्या नोट्स आहे ह्या एकदम क्रक्स असणार आहे, एकदम थोडक्यात तुम्हाला डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, वेतन संहिता 2019 च्या कलम 2K अन्वये कर्मचारी म्हणजे एम्प्लॉई याच्या व्याख्येत खालीलपैकी कोणत्या प्रामुख्याने समावेश केला जात नाही. कर्मचाऱ्यामध्ये कोणाचा समावेश केला जात नाही? भारतीय सशस्त्र दलातील सदस्य. इथं सरळ उत्तर आपण याच्यामुळे दिलंय की आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही. हे बघा, लिपिकीय काम करणारे कर्मचारी आहे, व्यवस्थापकीय आणि तांत्रिक कर्मचारी आहे, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचारी आहे, भारतीय सशस्त्र आर्म फोर्सेस नाहीये. ठीक आहे. ह्या म्हणजे इतर कर्मचारी जे आहे ते आहे आणि भारतीय सशस्त्र दलातले कर्मचारी त्यामध्ये येत नाही. ठीक आहे. सॉरी, पुढचा प्रश्न आहे, वेतन संहिता 2019 च्या कलम 6 मध्ये काय दिलेलं आहे बघा.
नुसार किमान वेतन निश्चित करताना योग्य सरकार भौगोलिक क्षेत्राव्यतिरिक्त कामगारांना कोणत्या घटकाचा प्रामुख्याने विचार करते. आता बघा, कामगाराचे कौशल्य वर्गीकरण, कामगारांचे जात धर्म, कामगारांचं वैयक्तिक बँकेतलं रेकॉर्ड आणि कामगाराची केवळ शैक्षणिक पदवी, हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. कामगाराचं कौशल्य वर्गीकरण म्हणजे वर्गीकरण कुशल, अकुशल, अर्धकुशल किंवा उच्च कुशल या अंतर्गत वर्गीकरण केल्या जाऊ शकतं. त्याचबरोबर कलम 6 काय म्हणतं, किमान वेतन नीतीचे मुख्य आधार स्पष्ट केलेले आहेत. वेतन निश्चिती करताना कामगाराचे कौशल्य अर्धकुशल, कुशल, उच्च कुशल असे प्रमुख घटक मानला जातो. कौशल्याव्यतिरिक्त भौगोलिक क्षेत्राचाही प्रामुख्याने विचार केला जातो. ठीक आहे. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता वेतन संहितेव्यतिरिक्त आपण जे काही आपलं वेतन संहिता 2019 आपण एका दृष्टिक्षेपात जर बघायचं झालं तर बघा, एकीकरण 4 कायदे एकत्र करून एक सुटसुटीत कायदा तयार करण्यात आला. म्हणजे 1936, 1948, 1965 आणि 1976 असे 4 कायदे एकत्र करून 2019ला हा वेतन संहिता तयार करण्यात आली. त्यानंतर समानता आणि विस्तार, इक्वॅलिटी आणि स्कोप संपूर्ण भारतात लागू. कलम 1 आणि लिंग आधारित भेदभाव करण्यास, म्हणजे कलम 1 मुख्य उद्देश पूर्ण भारतामध्ये आणि 3 लिंग आधारित म्हणजे पुरुष महिला असा कोणता भेदभाव तुम्हाला करता जाणार नाही. न्याय्य मोबदला, कौशल्य आणि भौगोलिक क्षेत्रानुसार किमान दुप्पट वेतन, क्षेत्रानुसार किमान वेतन जे दिलंय ते कलम 6 नुसार आणि ओव्हर टाइम साठी दुप्पट वेतन. 6 काय सांगतं, किमान वेतन, परंतु जर ओव्हर टाइम दिला तर दुप्पट वेतन द्यावं लागेल. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर वेतन संहिता 2019 हा कायदा बघत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टीचं असं नॉलेज येतं की वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत जे 4 कायदे अगोदर होते त्या कायद्यामध्ये बरीचशी असंगतता होती. ती वेळीच दूर करून आपण एक संहिता तयार केली. त्या संहितेअंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी काय झालेलं आहे, हा कायदा अंमलबजावणीसाठी सुकर झालेला आपल्याला दिसून येतो. आता बघा, या ठिकाणी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या अटी आणि संहिता 2020. आता 19चा कायदा जो होतो वेतन संहिता ती कधीची, 2019ची. आता ही 2020ची वेतन संहिता ऑक्युपेशनल सेफ्टी अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 सखोल परीक्षा, मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तरे. बघा, यावर कसे प्रश्न विचारले जातात. संहितेची अंमलबजावणी, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य, कामाच्या अटी संहिता 2020 हा कायदा संसदेत कधी संमत करण्यात आला? 23 सप्टेंबर 2020. कधी संमत करण्यात आला? हा 23 सप्टेंबर 2020 ला संमत करण्यात आला. पुढे बघा, त्यानंतर कायद्याचे विलिनीकरण. प्रश्न 2, या संहितेमध्ये पूर्वीचे एकूण किती स्वतंत्र कामगार कायदे समाविष्ट करण्यात आले? जसं वेतन संहितेमध्ये 4 कायदे, तर यामध्ये 13 कायदे. किती? एकदम सोपे सोपे प्रश्न आहे बघा. फक्त तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल, ऍक्ट वाचले असतील तर तुम्हाला उत्तर येतील. 13 स्वतंत्र कायद्याचे एकत्रीकरण करून ही संहिता तयार करण्यात आली आहे. कलम 2A नुसार अपिलीय प्राधिकरणाची म्हणजे अपिलेट अथॉरिटी नियुक्त कोणाद्वारे केली जाते? अपिलेट अथॉरिटी. 2A मध्ये अपिलीय प्राधिकरण, समुचित सरकार, अपिलीय प्राधिकरण, उत्तर समुचित सरकार कोणाद्वारे केली जाते? केवळ सर्वोच्च न्यायालय नाही, समुचित सरकार. कायद्याचे संघटना प्रमुख नाही, आस्थापना नाही, समुचित अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल. संहितेच्या अंतर्गत येणाऱ्या वादावर किंवा आदेशावर अपिलाची सुनावणी करण्याचा अधिकार कोणाला? अपिलीय प्राधिकरणाला. यासाठी समुचित सरकारने अधिसूचना जारी करून अपिलीय प्राधिकरणाची नियुक्ती करते. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला, प्रश्न 2F वाला एकदम IMP क्वेश्चन आहे. इमारत किंवा इतर बांधकाम उद्योग यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? यामध्ये बांधकाम उद्योगामध्ये कशाचा समावेश होतो असा प्रश्न आहे. इमारतीचे बांधकाम, दुरुस्ती, देखरेख किंवा पाडकाम, केवळ खाणीमधील भुयारी काम, केवळ घरगुती स्वयंपाकाचे काम, वैयक्तिक शेतातील विहिरी खणणे. आता तुम्हाला काय वाटतं? सरळ उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, इमारतीचे बांधकाम, दुरुस्ती, देखरेख आणि पाडकाम. इमारत, रस्ते, रेल्वे, पूल, धरणे इत्यादीचे बांधकाम, तसेच संरचनात्मक फेरबदल, दुरुस्ती, देखरेख किंवा पाडकाम, एखादी इमारत पाडली वगैरे वगैरे, हे बांधकाम उद्योगाच्या व्याख्येत समाविष्ट होते. बघा, हा जो आपला लेक्चर घेण्याचा मुख्य उद्देश आहे तो उद्देश तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी, तुम्हाला नजरेसमोर येणारे प्रश्न त्याची ओळख राहावी म्हणून आपण हे लेक्चर
फास्टमध्ये घेतोय, यूट्यूबला लेक्चर टाकण्याचा मुख्य उद्देश दुसरा असा आहे की तुम्ही हे प्रश्न बघून लक्षात घ्या, तुम्हाला नेमके प्रश्न येतील कसे याचा एक अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी यायला पाहिजे. ठीक आहे. मालवाहू जहाज किंवा गोदी कामाशी संबंधित असलेल्या डोके कामगाराच्या व्याख्येत कोणाचा समावेश होतो? आता बघा, गोदी जहाजावर माल चढवणे उतरवणे, पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या, हे ऑप्शनच काही याला मेळ खात नाही. परंतु तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे, कितीही डीप क्वेश्चन विचारला, कितीही तुम्हाला संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारला, उपयोजनावर प्रश्न विचारला, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या ऍप्लिकेशनवरच्या बॅचवर जी बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्यावर आपण अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटेल लेक्चर घेतलेले आणि त्यावर रिव्हिजन लेक्चर सुद्धा घेतलेले, म्हणजे मेन टॉपिक जे आहे ते आपण फोकस केलेले दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, कलम 2(v) आस्थापना इस्टॅब्लिशमेंट. प्रश्न, कलम 2(v) नुसार आस्थापना या संज्ञेत खालील कशाचा समावेश होतो? आता आस्थापना म्हणजे काय? जी आस्थापना एखादं काम करते स्पेसिफिक, लक्षात घ्या, किमान 10 कामगार असलेले कार्यालय, कारखाने, खाणी, बंदरे, मळे आणि बांधकाम क्षेत्र, केवळ शासकीय मंत्रालय, फक्त खाजगी दुकाने नाही. इथं आस्थापना कायद्याला अपेक्षित काय आहे? कारखाने, खाणी, बंदरे, मळे आणि बांधकाम क्षेत्रे. मुद्देसूद स्पष्टीकरण काय आहे? कारखाने, खाणी, मळे, बंदरे, बांधकाम उद्योगाचा यात समावेश होतो. कोणतीही औद्योगिक आणि व्यावसायिक क्रिया चालते अशा सर्व घटकाचा या व्यापक व्याख्येमध्ये काय होतो? उल्लेख होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, कारखाना ठरवण्यासाठी विजेचा वापर होत असल्यास किमान किती कामगार असणार आहे? म्हणजे हे विजेचा वापर होणार आहे आणि विजेचा वापर न होणार आहे असे जे कारखाने ते ठरवण्यासाठी कामगाराच्या संख्येवर डिपेंड असतं. विजेच्या साहाय्याने विथ द एड ऑफ पॉवर उत्पादन प्रक्रिया चालवणारे ठिकाण मागील 12 महिन्यात कोणत्याही दिवशी किमान 20 किंवा अधिक कामगार कार्यरत असल्यास त्याला कारखाना म्हणलं जातं. जर विजेवर काम त्या ठिकाणी चालत असेल तर मिनिमम 20 कामगार त्या ठिकाणी काम केलेले पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. 20 कामगार जर नसतील तर त्याला कारखाना म्हणता येणार नाही. मागच्या 12 महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी 20 किंवा 20 पेक्षा अधिक लोकांनी तिथं काम केलेलं पाहिजे आणि विजेचा वापर त्या ठिकाणी झालेला पाहिजे उत्पादन निर्मितीसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, विजेचा वापर न करता उत्पादन प्रक्रिया चालत असल्यास किमान किती कामगार? आता काय सांगितलं? विजेचा वापर होतो अशा ठिकाणी 20 आणि विजेचा वापर न होता त्या ठिकाणी विजेचा वापर न करता विदाऊट द एड ऑफ पॉवर उत्पादन प्रक्रिया चालवायची असल्यास अशा ठिकाणी कारखाना ठरवण्यासाठी 40 किंवा अधिक कामगार कार्यरत असणे काय गरजेचं आहे? 40 कामगार, 20 नाही, 10 नाही. 20 कुठं? विजेच्या सहाय्याने. वीज ज्या ठिकाणी वापरली जाते तिथं 20, परंतु वीज जर वापरत नसेल तर 40. आता बऱ्याचशा पोरांना प्रश्न पडत असेल की नेमकं चालू काय? बरोबर. पहिला आपण वेतन संहिता घेतला, नंतर ऑक्युपेशनल सेफ्टी ऍक्टवर जे 2020चा कोड आहे त्यावर प्रश्न घेतोय. असे प्रश्न आपण रेग्युलर घेणार आहे. परंतु तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही आपली व्हिडिओ रेकॉर्डेड जर बॅच केली असती तर नक्कीच तुम्हाला याच्यावर मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या बॅचमधून तुम्हाला बेअर ऍक्ट, नोट्स आणि डिटेल ॲनालिसिस त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट तुमच्या डोक्यात कायम फिट झाली असती आणि असे प्रश्न दिसल्या तुम्हाला पटापट उत्तरं त्याचे आले असते. आणि अजूनही वेळ गेलेला नाही. फक्त 16 तासाची बॅच करायची आहे. काय करायचं आहे? 16 तासाची बॅच तुम्हाला करायची आहे. आता तुमच्याकडं कदाचित 16 दिवस बाकी असेल आणि 16 नाहीये, 15 दिवस बाकी आहे. आज जर विचार केला तर 16 तासाच्या बॅचला तुम्ही 3 रिव्हिजन देऊ शकता. तांत्रिक घटक कंप्लीट तुमचा त्या ठिकाणी काय होणार आहे? कव्हर होणार आहे. धोकादायक प्रक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामुळे कामगाराच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? धोकादायक प्रक्रिया म्हणजे काय? काय परिणाम होऊ शकतो? वजन वाढू शकते? नाही. केवळ मानसिक मनोरंजन? नाही. वेतनात घट? नाही. कच्चा माल उत्पादनामुळे आरोग्य बिघडणे किंवा पर्यावरणाचे नुकसान या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं. आरोग्य बिघडणे, पर्यावरणाचे गंभीर नुकसान होते. त्यानंतर बघा, आंतरराज्य स्थलांतरित कामगार ठरवण्यासाठी तो कामगार दुसऱ्या राज्यातून कशा प्रकारे भरती झालेला असावा? पर्यटनासाठी? नाही. खाजगी दुकान उघडण्यासाठी? नाही. बदलीवर? नाही. नियोक्त्याद्वारे, कंत्राटदाराद्वारे रोजगारासाठी आणलेला किंवा विशिष्ट वेतनात आणलेला कामगार काय असणार आहे? तो स्थलांतरित कामगार म्हणून ओळखला जाणार आहे.
बघा, महत्वपूर्ण तथ्य आणि कलमे एक दृष्टिक्षेपात IMP आहे. तुम्हाला ह्या गोष्टी कन्फर्म करायच्या आहे. 13 सप्टेंबर 2020 संसदेत कायदा संमत झाला 13 सप्टेंबरला. दुसरा 13 कायदे एकत्र करून ही संहिता तयार झाली 2020. कलम 2W काय सांगतं? कारखाना किमान 20 कामगार. 2W काय सांगतं? कारखाना विजेविना असेल तर 40 कामगार. 2A काय सांगतं? अपिलिके प्राधिकरण नियुक्ती समुचित सरकार करतं. कलम 2 ZH आंतरराज्य स्थलांतरी कामगाराची व्याख्या दिली आहे 2 ZH मध्ये. तो कोणासोबत नियुक्त्याद्वारे किंवा कंत्राटदाराद्वारे नियुक्त झालेला असावा. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता तुम्हाला कोणताही प्रश्न चुकणार नाही. थोडंसं व्याख्येवर लक्ष द्या. त्याचबरोबर कोणत्या कलमामध्ये तिचा उल्लेख केलेला आहे तेवढ्या गोष्टीवर लक्ष द्या. तुम्हाला नक्कीच मार्क मिळतील. अशीच युट्यूबला आपण संभाव्य प्रश्नांचे लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच घ्यायची असेल, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ रेकॉर्डेड आपली बॅच घ्यायची असेल त्यांना माझं परत एकदा सांगणं आहे की कामगार आयुक्तालय भरती द ग्रो अकॅडमीच्या मार्फत घेऊन आली एक सुवर्ण संधी. कामगार कायदे 16 तासात संपूर्ण तयारी. फक्त आजच्या दिवसासाठी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला 699 रुपये द्यायची गरज नाही. ही कमी करून आपण 499 रुपये फीस ठेवलेली आहे आणि 16 तासाचं रिव्हिजन करणं तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. त्यामुळं आत्ताच द ग्रो अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 22 व्हिडिओ लेक्चर मिळणारे, 16 तासाचे कमी वेळेत जास्त अभ्यास होणारे, फ्री रिव्हिजन नोट्स पण मिळणारे, अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ज्यांना बॅच परचेस करायची असेल त्यांनी 499 रुपयामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत परचेस करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.